सर्वांना जय भारत। जागृती न्यूज चॅनलच्या आपल्या आठवड्याच्या वैचारिक वारसा या प्रबोधनात्मक सदरामध्ये मी प्राची दुधाने आपल्या सर्वांचं स्वागत करते। गेल्या आठवड्यातील व्हिडिओला आपण जितका जो प्रतिसाद दिला आहे त्याचे आजही आम्हाला कमेंट्स येत आहेत, फोन आणि मेसेजद्वारेही आपण आमच्याशी संपर्क साधत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार। आजचा आपण हा जो विषय घेत आहोत तो हा मागच्याच विषयाला कुठेतरी अनुसरून आणि धरून असणारा हा विषय आहे, कारण आपण पाहतोय की महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये ह्या विषयाचे पडसाद आपल्याला उमटताना दिसत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण आजचा आपला जो महत्त्वाचा हा विषय आहे तो आपण इथे घेत आहोत। मस्जिदींवरील भोंगे, हनुमान चालीसा आणि जेम्स लेन ही जी काही प्रकरणं आहेत याच्या मागील नक्की कारण काय, आणि खरं सांगायचं तर ह्या सगळ्या मुद्द्यांमागचं एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे राजकारण। आता हे कशा पद्धतीने हे राजकारण खेळलं जातंय, हे सामाजिक विषय आहेत म्हणून दोन समाजांमध्ये, दोन धर्मांमध्ये कशा प्रकारे तेढ निर्माण करून, द्वेष व्यक्त करून अगदी दंगल सदृश परिस्थिती निर्माण महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतात केली जाते, हे आपल्याला आपण काही दिवसांपासून बातम्यांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण निश्चितच बघत असाल। हे सर्व करण्यामागचा हेतू जो आहे तो येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या समोर ठेवून निश्चितच आहे। हे विषय जे आहेत, मशिदींवरचा भोंगा असेल, जेम्स लेन प्रकरण असेल, हे खरं तर मुद्दे काही नवीन नाहीयेत। हे मुद्दे महाराष्ट्राने यापूर्वीही पाहिलेले आहेत, परंतु राज ठाकरे यांच्या पाडव्याला जी सभा त्यांनी घेतली होती त्यानंतर ह्या विषयांची अधिक चर्चा होऊ लागली आणि त्या माध्यमातून ह्या विषयाला वाचा फुटत आज समाजामध्ये, मग नाशिक असेल किंवा इतर महाराष्ट्रातले काही ठिकाणं आहेत, तिथे ज्या पद्धतीने दोन समाजामध्ये, दोन धर्मांमध्ये, दोन घटकांमध्ये आपण वादविवाद, अगदी दगडफेक, मारामारी ह्या सगळे विषय आपण जे पाहत आहोत हे सगळे त्याचाच परिणाम नक्कीच आहे। हे सगळं होत असताना आपल्या भाषणातून सातत्याने काही ठराविक पक्षाचे नेते आणि त्यामध्ये प्रामुख्याने राज ठाकरे हे आपल्याला विषय हे घेताना दिसत आहेत। याच्यातला एक जो मुद्दा आहे तो महाराष्ट्रापुरता आहे, जो जेम्स लेन हा उल्लेख जो राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या त्यांच्या सभेच्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी केला तो आपण सर्वप्रथम इथे घेणार आहोत। आणि त्यानंतर जे दोन मुद्दे, जो मशिदीवरील भोंगा आहे आणि हनुमान चालीसा, ज्याला राष्ट्रीय मुद्दा म्हणून जो चर्चेला आज आपण पाहत आहोत त्याविषयी आपण बोलणार आहोत। जेम्स लेन या व्यक्तीचा जेव्हा विषय निघतो तेव्हा 20 वर्षापूर्वी जेम्स लेननी भारतामध्ये येऊन, महाराष्ट्रामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक पुस्तक लिहिलं होतं, अ हिंदू किंग इन इस्लामिक एरा। या पुस्तकाच्या माध्यमातून जेम्स लेनने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला होता। हे करत असताना त्याने अनेक अशा काही त्याच्यामध्ये बाबी मांडल्या होत्या की ज्या खरं तर क्लेशदायक आहे, आणि त्यात सर्वात महत्त्वाचे आणि प्रमुख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ, ज्या महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची अस्मिता आहेत, त्यांच्याविषयी क्लेशदायक, चारित्र्य हनन करणारं असं वक्तव्य त्यांनी आपल्या ह्या लेखनाच्या माध्यमातून केलं होतं, जे सर्वांच्या समोर आलेलं आपण पाहिलं आहे। हे सगळं करत असताना जेम्स लेनला हे पुस्तक लिहिण्याकरता बऱ्याचशा इतिहास अभ्यासकारांनी मदत केलेली होती आणि त्यामध्ये एक प्रमुख नाव होतं पुरंदरे। 20 वर्षाच्या ह्या कालखंडामध्ये आज पुरंदरे हयात नसले तरीही त्यांनी कधीही याबाबतचं आपलं मत व्यक्त त्यांनी केलं नव्हतं, किंवा हे चुकीचं आहे, ही मांडणी चुकीची आहे हे देखील त्यांनी आपल्याला कधी सांगितलेलं आठवत नाही। जेम्स लेन तर 20 वर्ष मूग गिळून गप बसलेला आपल्याला दिसला, पण जे काही मुद्दे राज ठाकरे यांच्या भाषणातून आपण ऐकले त्या माध्यमातून 20 वर्षानंतर जेम्स लेन
हा सुद्धा कुठेतरी आपल्याला समोर येऊन माध्यमांशी चर्चा करताना आणि बोलताना दिसला आणि त्याचा आणि पुरंदरेचा काही एक संबंध नाही हे त्यांनी तिथे स्पष्टोक्ती आपल्याला दिलेली दिसली. हे सांगत असताना त्यांनी त्याच्यामध्ये एक आणखीन बाब सांगितली आणि ती महत्वाची ही आहे की जे काही त्यांनी मांडलं ते त्यांनी इतिहासाच्या दृष्टीने मांडलेलं नाही असं तो सांगतो. ज्या नोंदी त्यांनी घेतलेल्या आहेत ह्या इथल्या समाजामध्ये लोकांमध्ये प्रचलित असणाऱ्या कथांमधून त्यांनी घेतलेली आहे आणि या सर्वांमध्ये त्याला कुठलाही हे खरं आहे की खोटं आहे याच्यामध्ये त्याला अजिबात रस नाही असं वक्तव्य ह्या जेम्स लेननी 20 वर्षानंतर आपल्याला केलेलं दिसतं. खरं तर यामागे काय राजकीय अजेंडा आहे, कोणाचा याच्या मागे हात आहे आणि कोण या पडद्यामागून ही सूत्र हलवत आहे हे न समजण्या इतपत निश्चितच आपण अडाणी राहिलेलो नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सखोल अभ्यास निश्चितच करत आहोत. इतके वर्ष हा मुद्दा जेव्हा धगधगता ठेवला गेला, या मुद्द्यावरती जेव्हा अभ्यासकारांनी इतिहासकारांनी खुलासा केला, ह्या गोष्टी किती क्लेशदायक आहेत आणि ह्या कुणामुळे झालेल्या आहेत. महाराष्ट्राचा असेल, भारताचा असेल, सबंध इतिहास कुणी त्याच्यामध्ये भेसळ केली, तो मलिन कुणी करण्याचा प्रयत्न केला. एक कर्तृत्वशाली असा असणारा इतिहास त्याच्यामध्ये भेसळ करण्याचं हे प्रमुख कारस्थान हे कोणाच्या माध्यमातून झालं हे आज कोणापासूनही लपलेलं नाही. आणि महाराष्ट्राचा इतिहास, छत्रपती शिवरायांचा इतिहास, स्वराज्याचा इतिहास हा भेसळ याच्यामध्ये करण्यामागे, हा मलिन करण्यामध्ये मागे सर्वात मोठा हात कुणाचा होता तर हा पुरंदरेचा होता. आणि राज ठाकरे ही पडती बाजू सांभाळून घेण्यासाठी हा कुठेतरी एक विषय आज सर्वांच्या समोर खुलासा त्याचा झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती पांघरून घालण्याचं कार्य आपल्याला करताना दिसले. बरं, ह्या सगळ्याची आवश्यकता होती का तर निश्चितच नव्हती. पण एक राग कुठेतरी राज ठाकरे असतील, ही सनातनी मंडळी असतील, RSS असेल, भाजप असेल, जे ह्या सगळ्या गोष्टींना पुरस्कृत आहेत त्यांच्या मनात निश्चितच आजही आहे आणि तो कायम राहणार आहे. आणि ह्या गोष्टींचा खुलासा करण्यासाठी किंवा कशा पद्धतीने ब्राह्मणांवरती अन्याय होतोय आणि पुरंदरे हे एक ब्राह्मण इतिहासकार लेखक असल्या कारणाने त्यांचा इतिहास कसा खोटा ठरून नाकारला जातो ही सांगण्याची वेळ राज ठाकरेंवरती आज येत आहे. आपण खरं तर ही शृंखला आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. सगळं काही यांचं प्रीप्लॅन्ड असतं. काश्मीर फाईल्स असेल, राम मंदिराचा मुद्दा असेल, सगळ्या गोष्टी एकात एक कुठेतरी गुंतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या माध्यमावरती राजकारण खेळलं जातं, निवडणुका लढवल्या जातात आणि सत्तेत बसण्याचा जो मानस असतो तो पूर्णत्वाला नेला जातो. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी समाजासमोर आणून लोकांच्या, जनतेच्या भावनांशी खेळलं जातं. जात पात, देव धर्म यांचा भेद हा अशा नेत्यांच्या माध्यमातून समाजासमोर आपल्या भाषणांमधून मांडला जातो. याच्यातून तेढ निर्माण होतो, दंगली होतात आणि खरे जे महत्त्वाचे मुद्दे असतात की जे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असतात, मग ते महागाईसारखे विषय असतील, शिक्षण असेल, शेतकऱ्यांचे विषय असतील, बेरोजगारी असेल, महिलांचे विषय असतील, ह्या अशा असंख्य बाबींकडे दुर्लक्ष करण्यासाठी किंवा त्यापासून दूर नेण्यासाठी ह्या सगळ्या अशा धर्मांध लोकांच्या माध्यमातून हे घडवून आणलं जातं आणि आपण या अनावश्यक बाबींमध्ये अडकत आपल्या ज्या खरंच आवश्यक आणि महत्त्वाच्या बाबी आहेत त्यापासून आपण दूर लोटले जातो. हे राजकारणच आहे की जे आपला इतिहास जो चुकीच्या पद्धतीने मांडलेला आहे, ज्याच्यामध्ये भेसळ केलेली आहे, जी अस्मिता आपली आहे ती दुखवल्या जाते, त्यावरती आपल्या भावना यांचा हत्यार करून आपल्याला एकमेकांच्या तोंडाशी आणून ठेवलं जातं.
यामध्ये नुकसान सर्वसामान्य जनतेचं होतं आणि हे नेते मात्र आपला स्वार्थ साधून सत्तेवरती बसतात आणि जनतेला गुलाम म्हणून वागवतात. असेच जे दुसरे पुढचे दोन मुद्दे आहेत, जे तर खरं मी म्हटलं की महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न ठेवता राज्य पातळीवरती नाही तर देशाच्या पातळीवरती घेऊन गेलेले आहेत. आणि ते दोन मुद्दे म्हणजे मशिदीवरचे भोंगे आणि हनुमान चालीसा. ह्या धर्मांध लोकांना, पक्षांना, राजकारण्यांना, याच्यामध्ये तर आता संत मंडळी सुद्धा आता सहभागी झालेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, यांना जात पात धर्म आणि देव हे इतके सहज सोपे हत्यार आणि बाहुले आहेत त्यांच्या हातचे की त्यांना पाहिजेत तसे ते तेव्हा नाचवतात आणि आपण त्यांच्या तालावरती थिरकत राहतो. या वेळेला मशिदींवरच्या भोंग्यांचा आणि देव म्हणून हनुमानाचा वापर आपल्याला करत असताना आणि पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखीन तो पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न करतायत हे आपल्याला दिसतंय. मी मगाशी सांगितली तसं मशिदींवरच्या भोंग्यांचा विषय खरं तर काही नवीन नाहीये. माननीय बाळासाहेब ठाकरेंनीही आपला विषय जो हा आपल्या भाषणामध्ये आहे त्यांनी तो घेतलेला होता. त्याच्याही क्लिप्स काही सोशल मीडियावरती फिरत आहेत. पण म्हणून आपण तो आता मुद्दा उकरून काढायचा आणि आपल्याला काहीच बोलायला नाही म्हणून हे मुद्दे घेऊन त्याच्यावरती आपण सातत्याने बोलत राहायचं. परत हा सामाजिक विषय आहे म्हणायचं आणि धार्मिक तेढ याच्यातनं निर्माण करायचे. राज ठाकरेंनी जर मशिदीवरच्या भोंग्यांच्या विषय काढण्यापेक्षा जर समस्त जी काही धार्मिक स्थळं आहेत त्याच्यावरच्या भोंग्यांविषयी बोलले असते तर निश्चितच हा एक सामाजिक विषय झाला असता. पण एखाद्या घटकाला, एखाद्या समूहाला, एखाद्या धर्माला, जातीला जर तुम्ही टार्गेट करून बोलत असताल तर हे निश्चितच चुकीचं आहे. कायदा सुव्यवस्था याचे प्रश्न निर्माण करणारा आहे. देशाची जी काही आपली मूल्य आहेत, जी संविधानाने आपल्याला दिलेली आहेत, मग ती स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या सगळ्याला धरून आपण जे पुढे जायचं म्हणतो याला बाधक ठरणारे निश्चितच आहे. हे सगळं काही करत असताना आपण कुठे चुकतोय हे असं ह्या नेत्यांना कधीही वाटत नाही. उलट आपण बोलतोय आणि याची लाज इतरांना कशी वाटत नाही असा उलट प्रश्न ते आपल्याला विचारताना दिसतात. खरं तर ह्या गोष्टी ज्या अनावश्यक आहेत त्या सातत्याने उघळताना ह्या नेत्यांना लाज वाटावी. पण अर्थातच त्यांच्याकडनं आपण ती अपेक्षा करू शकत नाही, कारण राजकीय मुद्दे हे असेच घेतले जातात. वर्षानुवर्ष ह्याच अशाच मुद्द्यांवरती राजकारण पेटवलं जातं आणि ह्या राजकारण्यांच्या माध्यमातून आपली पोळी हे भाजून घेतात. पण याच्यामध्ये नाहक बळी जातो तो सर्वसामान्यांचा. मग ते कुठल्याही गटातले असो, कुठल्याही जातीचे, धर्माचे असो, ते कोणीही असो, याचा फरक यांना पडत नाही. कारण हे स्वतः या सर्वांमध्ये कधीच आपल्याला पडताना दिसत नाही. ना यांचे कुटुंबीय आपल्याला ह्या सगळ्या जे काही ही दंगल उसळते किंवा ही जे काही वादविवादाचे हे मुद्दे येतात तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला हे मंडळी दिसत नाहीत. आणि बळी जर कुणाचा घेतला जातो तो सर्वसामान्य इथल्या जनतेचा घेतला जातो. कारण गर्दीला चेहरा नसतो. एखाद्या नेत्याने काहीतरी सांगितलं आणि ते करण्यासाठी इतका आटापिटा त्याचा कार्यकर्ता किंवा त्याला त्याच्या बोलण्यावरती भाळून जे लोक आहेत ते याच्यामध्ये उतरत असतात. ते कुठलीही चिकित्सा करत नाहीत, कुठलाही प्रश्न त्यांना पडत नाही. आपला नेता हे बोलतोय म्हणून ते ह्या सगळ्या जे काही बिघडलेलं वातावरण आहे ते आणखीन बिघडवण्यामध्ये स्वतः त्याच्यामध्ये हातभार लावतात. आणि आयुष्यभरासाठी आपण, आपलं कुटुंब ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात आणि याचा फटका हा निश्चितच सर्वसामान्य व्यक्तींना आपल्याला बसलेला दिसतो. मग हे कितपत ऐकावं याचा आपण विचार केला पाहिजे. चिकित्सा आपण ह्या विषयांची केली पाहिजे. राज ठाकरेंनी कायद्याला आपल्याला त्या दिवशी आव्हान दिलेलं दिसलं.
हे कायद्याला आव्हान देताना त्यांनी कोर्टानी जो ह्या मशिदींवरच्या भोंग्यांचा जो काही कायदा एक सांगितला आपल्याला, तो सुद्धा त्यांनी चुकीच्या पद्धतीने सांगितला. त्यांनी सांगितले की हे ते उतरवायला सांगितलेले आहेत. खरं तर कायदा तसं सांगत नाही. ह्या भोंग्यांचे आवाज हे कमी असावेत, त्याचा त्रास कुणाला होऊ नये हे निश्चितच कोर्टाने सांगितलेलं आहे. पण कायद्याच्या बाबत एक चुकीचा संदेश हे नेते आपल्याला देताना दिसतात. यातून तरुण पिढी ही कायदा हातात येईल अशी परिस्थिती यांच्यापुढे निर्माण करून दिली जाते आणि या सगळ्या कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या बाबींमध्ये किंवा गुन्हे जर दाखल झाले तर ह्या सर्वसामान्य तरुण तरुणींवरती, लोकांवरती आपल्याला झालेले दिसतात त्याचे परिणाम. पण हा विचार आपण त्यावेळेला निश्चितच करत नाही. या माध्यमातून तो विचार आपण करावा. ही चिकित्सा आपण सर्वांनी केली पाहिजे. या सगळ्या मागचं राजकारण काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. भोंग्यांना विरोध करताना मशिदींच्या समोर स्पीकर लावून हनुमान चालीसा म्हणण्याचं आव्हान राज ठाकरे हिंदूंना करतात. आपण खरं तर महाराष्ट्रात आहोत. राज ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणण्याऐवजी मारुती स्तोत्र म्हटलं असतं तर ते अधिक उत्तम राहिलं असतं. पण जसं की राज ठाकरेंनी सांगितलं होतं, त्यांच्या त्या सभेचं प्रक्षेपण भारतातल्या बऱ्याचशा राज्यांमध्ये काश्मीरपर्यंत दाखवत होते. त्यामुळे हा अजेंडा फक्त महाराष्ट्रापुरता नसून देशव्यापी आहे. केंद्रामध्ये भाजप सत्तेत आल्यापासून RSSचे जे काही मनसुबे आहेत, जे सनातनी आहेत, विचार त्यांचे आहेत, ते आपल्याला त्यांची जी काही दौड आहे ही अधिक वेगाने आपल्याला होताना दिसतीये. तसे संकेतही सरसंघचालक मोहन भागवत आपल्याला देत असतात. राज ठाकरेंच्या या भाषणानंतर पुन्हा त्यांनी तिची आठवण जी आहे ती आपल्याला करून दिली आहे की भारत देशाला त्यांना अखंड भारत हे जे हिंदुत्वाचं त्यांचं जे स्वप्न आहे हे त्यांना पूर्ण करायचं आहे. आणि हे सगळं काही ज्या घटना घडत आहेत, मग त्या महाराष्ट्रात असतील, इतर कुठल्या राज्यात असतील, केंद्रात असतील, भारतात असतील, ह्या सगळ्या काही ह्या एकाच मुद्द्याच्या भोवती आपल्याला फिरताना दिसत आहेत. आणि ते म्हणजे अखंड भारत किंवा हिंदुस्तान हे जे एक हिंदूंचं राष्ट्र बनवायचं आहे, हा अजेंडा त्यांनी समोर ठेवलेला आहे. आणि त्यासाठी ते अनेक असे प्यादी वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये समोर मांडून जनतेमध्ये असे भाषणं त्यांना करायला लावून कुठेतरी ह्या समाजाची, या राज्याची, या जनतेची जी काही शांतता आहे ती भंग करण्याचं, दोन संप्रदाय असतील, दोन धर्म असतील, दोन घटक असतील, यांच्यामध्ये तेढ निर्माण करायचा आणि आपला विषय साधून घ्यायचा, हे वर्षानुवर्ष करत आलेले आहेत. आणि तेच आत्ता त्यांचं सुद्धा चालू आहे. एकाच मुद्द्यावरती जर वर्षानुवर्ष आपली पिळवणूक होत असेल, आपल्याला गुलाम त्या माध्यमातून जर केलं जात असेल, तर आता ती गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. राजकारण वाईट आहे म्हणून त्याच्यापासून दूर पळून सगळंच काही या लोकांच्या हातात देण्यापेक्षा मताधिकारापासून प्रतिनिधित्वापर्यंत या राजकारणाचा भाग खरं तर आपण होणं आवश्यक आहे. जोपर्यंत सर्वसमावेशक विचाराचे, धर्मनिरपेक्ष विचारांचे, सांविधानिक मूल्य जपणारे, समाजहित, मानवहित जोपासणारी व्यक्ती राजकारणामध्ये येत नाही, समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही, तोपर्यंत हे विषय निश्चितच सुटणार नाही. कारण कुठलाही राजकारणी आणि पक्ष आपण जर पाहिलात तर दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणून आपण त्यांना मतदान करत असतो, आपला मताधिकार तिथे बजावत असतो. पण कमी बहुत प्रमाणात हाच त्रास आपल्याला सतावतो. वर्षानुवर्ष तेच आपण सहन करत आलेलो आहोत.
आज इतके प्रमुख विषय खरं तर आपल्या समोर आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. कोरोनाच्या 2 वर्षाच्या ह्या काळामध्ये अनेक तरुणींच्या नोकऱ्या सुटलेल्या आहेत. शिक्षणाचे विषय आहेत. व्यवसाय ठप्प झालेले आहेत. महिलांवरती अन्याय अत्याचार वाढत आहेत. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. वीज टंचाई सारखा महाराष्ट्राला सगळ्यात मोठा येणाऱ्या काळामध्ये जो काही आपल्याला एक खरं तर धोकाच म्हटलं पाहिजे तो संभावतोय आपल्याला, तो आपल्याला समोर दिसत आहे. ह्या सगळ्या गोष्टी समोर असून सुद्धा एकही नेता यावरती बोलायला तयार नाही. भाजप असेल, मनसेसारखा पक्ष असेल, त्यांचे नेते महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये बोलताना आपल्याला दिसतात. त्यांचीच री ओढून कुठेतरी आपल्याला सत्तेमध्ये असणाऱ्या सरकार त्यातले नेते आपल्याला बोलताना दिसतात. कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, कुठल्या गोष्टीची नाही, याची जाणीव जनतेला त्यांना करून द्यावी लागतीये. मग ती वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे असेल. इतकं सर्व होत असताना प्रमुख विषयांकडे लक्ष द्यायचं सोडून या अशा अनावश्यक धार्मिक दैववादी विचारांकडे आपल्याला का वळवलं जातं? कारण आजही बहुसंख्य बहुप्रमाणात आपण ह्या अशा विषयांना आपलंसं करून आपण त्यांना बळी पडतो. मग आज हा मुद्दा इथे असा आहे की हे राजकारणी आपल्यासमोर असे खेळ खेळत जातात. ते धर्माच्या नावाने असतील, संस्कृती रूढी परंपरा देवाच्या नावाने असतील, इतिहास त्याच्यामध्ये ते कुठेतरी जागा करतील जो चुकीचा आहे, खोटा आहे. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला गुंतवून ठेवण्याचं हे कार्य सपशेलपणे आजही उत्तमरित्या पार पाडतात आणि आपण त्याच्यामध्ये तसेच अलगद अडकल्या जातो. चुकीचा मुद्दा असेल तर खोडून काढणं निश्चितच महत्त्वाचं आहे, पण त्याच्यामध्ये अडकून गुंतून नुकसान आपलं करून घेऊन त्यांच्या मागे मेंढरासारखं जाणं हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण ही लोक थांबणार नाहीत. एक उत्तम हत्यार ह्या लोकांना मिळालेलं आहे. भारतासारख्या निपक्ष असणाऱ्या देशामध्ये की जिथं पक्षपातपणा खरं तर होत नाही, पण राजकारणाच्या माध्यमातून राजकारण्यांच्या माध्यमातून तो होत आहे. सेक्युलर ह्या शब्दाची चीड जितकी ह्या नेत्यांना ह्या पक्षांना काही होतीये ती कुठेतरी कमी करण्याचं कार्य हे आपल्या हाती निश्चितच आहे. पूर्वी महाराष्ट्रामध्ये भाजप सोबत शिवसेना होती, जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती अनेक वर्ष त्यांनी राजकारण केलं. शिवसेना आता त्याच्यातून बाहेर पडली आहे. धर्मनिरपेक्षतेकडे शिवसेना चालली आहे. हे स्वागतार्ह आहे. त्यातून निश्चितच समाजहिताचे काही कार्य त्यांच्या हातून घडतील. पण ही शिवसेनेची भाजप सोबतची पोकळी भरून काढण्याचं काम आता मनसे आपल्याला करताना दिसत आहे. तेच मुद्दे, तेच विषय, शिवराळ भाषा वापरून लोकांना आकर्षित केलं जातं. हा तुमचा मुद्दा कसा आहे आणि याच्यामुळे तुमचं नुकसान कसं होणार आहे हे तुम्हाला पटवून देण्यात येतं. पण आज जे तुमचं नुकसान चाललंय त्याच्याकडे तुम्हाला डोकूनही पाहायची सवड हे आपल्याला देत नाहीत. आणि ही शृंखला इथेच थांबत नाही, तर पुढे जाऊन मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला, धर्मांध ही जी लोक आहेत, हे जे नेते आहेत, पक्ष आहेत, यांच्यामध्ये आता साधू संतांची सुद्धा वाढ झालेली आहे. आणि काल परवाच्या ह्या 2 दिवसामध्ये भारताच्या स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या संतांनी, साध्वींनी असे काही आव्हान जनतेसमोर ठेवलेले आहे आणि ते सुद्धा हिंदू जनतेसमोर, की तुम्ही किती मुलं आता जन्माला घालायची हे सुद्धा हे आपल्याला सांगणार आहेत. मग ती 4, 6, 10 काय आहे त्यांनी सांगायची, ती जन्माला घालायची आणि त्यातली 1-2 आपल्याकडे ठेवून बाकी सगळी यांच्याकडे सोपवायची. आणि ती कशासाठी? तर धार्मिक दहशतवाद वाढवण्यासाठी. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे राजकारणी सत्तेत येतात
त्यांच्या नावाचा गैरवापर करतात. त्या छत्रपती शिवरायांचा इतिहास, खरा इतिहास यांना एकदा सांगायची आवश्यकता आणि ती जबाबदारी ही जनतेकडे आहे. छत्रपती शिवराय हे कोणा एका जाती धर्माच्या विरोधात कधीच नव्हते. अखंड भारत, अखंड हिंदुस्थान हे असं स्वप्न किंवा असे विचार छत्रपती शिवरायांचे कधीच नव्हते. छत्रपती शिवरायांचे विचार हे सर्वसमावेशक होते आणि हेच सर्वसमावेशक विचार आज प्रेरणा समाजाला देण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतात. आणि छत्रपती शिवरायांच्या ह्याच विचारांवरती फुले शाहू आंबेडकर यांचा हा परिवर्तनवादी महाराष्ट्र ओळखला जातो. आणि ह्या पुरोगामी महाराष्ट्राने इथल्या जनतेने या नेत्यांच्या अशा गोष्टींमध्ये, अशा राजकारणांमध्ये जे धर्माच्या नावावर आहे, देवाच्या नावावरती आहे, याचे बळी होण्यापेक्षा सांविधानिक मूल्य आपण जतन करणं, जपणं, ती वृद्धिंगत करणं अधिक महत्त्वाचं आहे. आपण जर सांविधानिक मूल्यांवरती जर आपण वागलो नाही, जगलो नाही, तर येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण ना समता देऊ शकणार आहे, ना स्वातंत्र्य देऊ शकणार आहे, ना न्याय व्यवस्था आपण टिकवू शकणार आहे, ना बंधुत्व आपण त्यांना बहाल करू शकणार आहे. आणि यासोबत येणारे असंख्य जे काही आपले अधिकार असतील, कर्तव्य असतील, हे सुद्धा आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येणार नाहीत. खरं तर हे सांविधानिक मूल्य आपण प्रत्येकाने वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवरती हाताळणं गरजेचं आहे. ती जागृत केली पाहिजेत, ती जगलं पाहिजे. आणि जर हे आपल्याला करता आलं तर ह्या राजकारण्यांच्या माध्यमातून, राजकीय पक्षांच्या माध्यमातून आज जे महाराष्ट्रात आणि देशामध्ये चालू आहे, मग ते मशिदींवरचे भोंगे असतील, हनुमान चालिसासारखा विषय असेल, नाहीतर जेम्स लेन ज्याने आपल्या अस्मिता दुखवल्या आहेत, असा एखादा परकीय लेखक असेल किंवा अंतर्गत आपल्या इथले जे काही आपला इतिहास असेल, हा मलिन करून आपला वर्तमान आणि येणारा भूतकाळ हा जर बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना रोखण्यासाठी आपण ही सांविधानिक मूल्ये जपली पाहिजेत. आणि सांविधानिक मूल्य जपण्याचा अधिकार हा भारताच्या प्रत्येक नागरिकाला या संविधानानेच दिलेला आहे. आम्ही नेहमी आपल्याला सांगत असतो आमच्या ह्या माध्यमातून की येणारा पुढचा काळ हा कठीण आहे आणि तो आपल्याला स्वातंत्र्यातून पारतंत्र्यात नेणारा आहे. आपल्याला जर हे रोखायचं असेल तर आपल्याला चिकित्सा करून त्यावरती योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे. हे विचार समजून घेताय, ते इतर आपल्या बांधवाडी भगिनींपर्यंत पोहोचवण्याचं एक फार महत्त्वपूर्ण कार्य देखील करताय. पण हे करत असताना हे विचार कृतीमध्ये सातत्याने उतरणं देखील अपेक्षित आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक वारसा आपण यासाठीच आपल्या समोर घेऊन येत असतो की देशामध्ये आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आपली सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आरोग्याच्या बाबत असेल, कृषी विषयक असेल, महिलांविषयी असेल, ह्या सगळ्याच घटकांविषयी आणि या सगळ्या क्षेत्रांमध्ये जी पिछेहट किंवा जी अधोगती देशाची सुरू आहे, ही थांबावी आणि पुन्हा एकदा आपला हा देश परिवर्तनाच्या मार्गावरती, प्रगतीच्या मार्गावरती धावण्यासाठी सज्ज झाला पाहिजे. कारण आज देश अशा लोकांच्या हातात आहे, असे हे लोक विषय आपल्यासमोर मांडत आहेत की त्याने आपण प्रगती पथावरती पुढे जाण्याऐवजी आपली अधोगती होत आहे आणि पुरोगामी विचार सोडून आपण प्रतिगामित्वाकडे आपण चाललेलो आहोत. आणि हे रोखण्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची, आमची आहे. आपला धर्म घरात ठेवा हे सांगणाऱ्यांनी स्वतःचा जो हिंदू धर्म आहे हे सांगतात,
तो चव्हाट्यावर आणणं सर्वप्रथम बंद केलं पाहिजे. ज्यांच्या ज्या चुका असतील त्या निश्चितच रोखणं गरजेचं आहे. त्यासाठी कायदा आहे, सुव्यवस्था आहे आणि ते त्या माध्यमातून होत राहील आणि झालंच पाहिजे. पण आपल्या स्वार्थासाठी जर एखादा नेता, एखादा पक्ष, एखादा घटक जर ह्या चुकीच्या पद्धतीने समाजामध्ये तेढ आणि भेदाभेद आणि द्वेषाचं जर राजकारण करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. आजच्या आपल्या ह्या पिढीवरती ही फार मोठी जबाबदारी आहे हे सगळं रोखण्याची, कारण येणारी पुढची पिढी ह्या सगळ्यामध्ये होरपळून जाईल जर आपण ह्या गोष्टींचा निषेध करून त्यांना इथेच थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्याला देवधर्मामध्ये अडकवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जाईल. रूढी परंपरांच्या नावाखाली आपली परीक्षा घेतली जाईल. पण आपण सुज्ञ आहोत. आपल्याला माहिती आहे आपल्याला आता काय करायचे आणि त्याच पद्धतीने आपण पावलं पुढे आपण उचलली पाहिजेत. ह्या सगळ्या आजच्या विषयाचा आपण खरं तर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. कुणीतरी येतंय आणि आपल्याला काहीतरी सांगतंय, आपण ते ऐकतोय आणि आपण सोडून देतोय. कृपा करून असा विचार करू नका. कारण हा सुद्धा एक इतिहास आहे की ज्या ज्या वेळेला जे जे सत्य जी जी व्यक्ती मांडत असते त्या त्या वेळेला तिला गांभीर्याने घेतलं जात नाही, तिचं महत्त्व समजून घेतलं जात नाही. पण असं करू नका. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला माझ्यासारखे अनेक जण अनेक ह्या बाबतींची ओळख करून देत आहेत, आपल्या जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तुम्ही जागृत होणं गरजेचं आहे आणि हे विचार शेवटच्या आपल्या बांधव आणि भगिनींपर्यंत पोहोचवणं ही आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आजच्या ह्या विषयाला अनुसरून जी काही चर्चा आपण इथे केलेली आहे त्याविषयीचे आपले जे मत आहे ते देखील आम्हाला निश्चितच कळवा. आणखीन आपल्याला ही जी परिस्थिती बिघडत चाललेली आहे ती रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, कशी जागृती आपल्याला समाजामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणात निर्माण करता येईल हे देखील आपण आम्हाला सांगा. त्या माध्यमातून ते विषय आपण घेऊयात. वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा आपण नेहमीच करत असतो. आणखीन काही मुद्दे असतील तेही आपण याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊयात. आपली कोणाची इच्छा असेल ह्या माध्यमातून जर आपले मत व्यक्त करण्याची तर तशी देखील आपण आमच्या समोर ती इच्छा आपण ठेवू शकता. आपण तोही प्रयत्न निश्चितच करूयात. परंतु ही वेळ आता सहन करण्याची किंवा ह्या अशा राजकारण्यांना आणि ह्या अशा अनावश्यक विषयांना बळी पडण्याची निश्चितच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करा. चिकित्सा ह्या बाबतची आपण निश्चितच करा आणि आपलं जे काही मत आहे ते आम्हाला ह्या माध्यमातून निश्चितच कळवा. आज हा विषय घेऊन मी इथेच थांबते. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. जय भारत.